नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। मी अतुल गण्यार पवार, गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। आज आणि सोबत आमचे जिल्ह्याचे निरीक्षक अतुल वांदिले साहेब आणि आमचे नेते राजेंद्र वैद्य साहेब आणि गडचिरोली शहराचे अध्यक्ष विजयराव गोरेडवार आणि ओबीसी जिल्ह्याच्या सेलचे अध्यक्ष शेमदेव चापरेजी, संजय शृंगार पवार, करण, आज गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षांच्या पदाधिकारी आणि मुख्य कार्यकर्त्यांची आढावा बैठक जिल्ह्याचे निरीक्षक आणि महाराष्ट्राचे सरचिटणीस अतुल वांदिले साहेब आणि राजेंद्र वैद्य साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला आहे। आता थोड्या वेळाने आमच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या 12ही तालुक्यामधून आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत। एक पदाधिकाऱ्यांची एक बैठक प्रथमतः आम्ही लावत आहोत। यानंतर प्रत्येक तालुक्याला पदाधिकाऱ्यांच्या बैठकी आणि त्याच्यानंतर मेळाव्याला सुरुवात होणार आहे। बरेच खासदारच्या निवडणुकीच्या नंतर, आमदारच्या निवडणुकीच्या नंतर पुन्हा आता बरेच दिवसापासून 2-3 वर्षापासून सगळे कार्यकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिकेच्या संबंधामध्ये तयाऱ्या करत होते आणि दर 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी कुठंतरी कोर्टाच्या निर्णयाच्या प्रमाणे सगळ्यांचं दिवस वाढत होते आणि आम्हाला असं वाटायला लागलं की जिल्हा परिषदा, नगर परिषदा आणि नगरपंचायतीचे निवडणूक न घेता सरकारच्या पालकमंत्र्यांना, सरकारच्या आमदारांना, खासदारांना तिथल्या निधीचं वाटप स्वतःच्या मर्जीनं करता येऊ शकते, म्हणून हे कुठंतरी निवडणुका टाळण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा सगळ्याच लोकांमध्ये हा प्रश्न पडलेला होता। आणि दुसरीकडे विचार केला तर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांनी निवडणुका घेतल्या व आता पुन्हा ते निवडणूक 1 वर्षावर आलेले, 4 वर्ष झाले। मात्र जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका घेत असताना त्यांनी मात्र ओबीसीचा निर्णय लागल्याशिवाय घेऊ नये अशा पद्धतीचं सरकारच्या धोरणाच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता। या संभ्रमामध्येच माननीय आदरणीय सुप्रीम कोर्टांनी जेव्हा केव्हा निकाल लागेल तेव्हा निकाल लागेल, पण तुम्ही ओबीसींना सोबत घेऊन निवडणुका करण्याचे आदेश दिले व आम्ही सर्वांनी स्वागत केलेलं असून सगळ्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये शरदचंद्र पवारांसारख्या एक व्यापक एवढ्या मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या आचरणामध्ये आम्ही निवडणुकीला समोर जाण्याची परिपूर्ण आढाव्याच्या निमित्ताने तयारी करीत आहोत। पवार साहेब, आज जो कार्यकर्ता मेळावा तुम्ही इथे गडचिरोली शहरामध्ये आयोजित केलेला आहे पक्षाच्या वतीने, या मेळाव्याला काही पदाधिकारी, काही कार्यकर्ते उपस्थित नाही, त्याच्यामध्ये मतभेद तुमचे आहे अशी चर्चा आहे, काय सांगाल? गडचिरोलीची माननीय निरीक्षकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकीचं आयोजन केलेलं आहे। जे पदावरती आहेत पक्षाच्या त्या सर्वांना इथं आम्ही बोलवलेलं आहे आणि आज जी बैठक होत आहे पदाधिकाऱ्यांसोबत गुडविल चर्चा करून नंतर समोरची रणनीती ठरवण्याच्यासाठी होत आहे। आम्ही इथे कोणाला म्हणजे जेवढे काही पदाधिकारी आहेत त्या सर्वांना आमच्याकडनं 2दा 3दा 4दा फोन लावून त्यांना इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जर स्थानिक निकाय संस्थेच्या निवडणुका लागल्या आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पक्षामध्ये अंतर्गत मतभेद राहिले तर निवडणुकीवर काय परिणाम होईल, काय सांगाल? आमच्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये मतभेद नाहीत
आता इथे गडचिरोली शहरामध्ये आमचे नेतृत्व म्हणून जे सुरेश सावकार पोरड्डीवार काम करतात, त्यांच्यासोबत हे आपले विजयराव गोरडवार जे आहेत, म्हणजे शेमदेव चापले जे आहे, ॲडव्होकेट आमचे संजय ठाकरे साहेब आहेत, आमचे युवकचे अध्यक्ष आहेत, सर्वजण इथे आलेले आहेत. तर जिल्हा परिषदामध्ये आम्ही स्वतः नेतृत्व करत असतो. मागच्या म्हणजे जवळपास पहिली जिल्हा परिषद झाली त्यावेळेसही मी सभापती होतो, आता मागच्या ह्याच्यातही सभापती होतो आणि 30-40 वर्षापासून आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम करत आहोत. आम्ही आता इथे त्याच्यामुळे जे काही जिल्हा परिषदेला निवडून येण्याची कॅपॅसिटी ठेवणार आहे त्यांना आम्ही कुठलीही गटबाजी, कुठलाही मनभेद न ठेवता आम्ही सर्वांना घेऊन उमेदवाऱ्या देणार आहोत. महाविकास आघाडी म्हणून तुमचे जे मित्र पक्ष आहे, शिवसेना, UBT असो किंवा काँग्रेस असो, स्थानिक निकाय संस्थेच्या ज्या निवडणुका येणार आहे त्याच्यामध्ये एकले चलोची भाषा त्यांची होताना दिसत आहे, याबद्दल तुमचं मत काय? आम्ही जे मुख्य जेव्हा नेते लोक आम्ही जिल्ह्याच्या स्तरावरती एकमेकासोबत बसत आहोत, भेटी होत आहेत, त्यावेळेस सर्वांनी मिळून लढू अशाच पद्धतीची आमच्यामध्ये चर्चा आहे. अजूनपर्यंत एकटेच लढू अशी कुठेही आमच्यामध्ये वाच्यता झालेली नाही. आणि समजा तसा प्रसंग उद्भवला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण जिल्हाभरामध्ये ताकद आहे. 3 नगर परिषदा होणाऱ्या आणि जिल्हा परिषद 12 पंचायत समित्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढण्याची आमची क्षमता आहे. पण महाविकास आघाडी मिळूनच आम्ही लढण्याच्या मानसिकतेत आणि तयारीमध्ये एकसंघ होऊन जाण्याच्या तयारीत आहोत.